हॅलो फ्रेंड्स, मी अनुजा देशपांडे. अनुज ब्युटी सिक्रेट्समध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे ग्लास फेशियल आणि तेही घरच्या पदार्थामधून. या फेशियलमुळे तुम्हाला बराच रिलॅक्सेशन होणार आहे. टॅनिंग निघून जाणार आहे. पिंपल्स असतील तर ते पिंपल्स कमी होतील. तुमच्या स्किनला ड्रायनेस आला असेल तर ती स्किन मॉइश्चराइज होईल आणि रिंकल्स असतील तर ते रिंकल्सही कमी व्हायला मदत होईल. अगदी सोपी पद्धत आहे आणि यासाठी आपल्याला लागणार आहे दही लागणार आहे. तेही घट्ट दही लागलेलं असावं, थोडं पाणी नसावं त्याच्यामध्ये. आपल्या चेहऱ्यासाठी 1 ते 1.5 चमचा दही लागणार आहे. त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे कोरडं झालं पाहिजे. पूर्ण हलवून घ्यायचं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत विटॅमिन ईच्या कॅप्सूल. 2 कॅप्सूल घालायचे आहेत. ही आहे विटॅमिन ईची कॅप्सूल. याने काय होतं, आपल्या स्किनला मॉइश्चरायझेशन होतं, मॉइश्चर होतं, स्किन ड्रायनेस कमी होतो याच्यामुळे आणि ग्लोई येतो. 2 कॅप्सूल घालायचे आहेत. आणि तुमच्याकडे ही कॅप्सूल जर नसेल, 2 कॅप्सूल मी ॲड करते. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये मर्ज झाली पाहिजे ती कॅप्सूल घातलेली. आणि ह्या जर तुमच्याकडे कॅप्सूल नसतील तर तुम्ही याच्यामध्ये आल्मंड ऑइल घालू शकता 1 चमचा. आणि याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत ॲलोवेरा जेल. जर तुमच्याकडे कोरफड असेल तर कोरफडचा गर तुम्ही घालू शकता. माझ्याकडे आता कोरफड नाही आहे इथे, त्यामुळे मी ॲलोवेरा जेल ॲड करते. अर्धा ते पाऊण चमचा तुम्ही ॲलोवेरा जेल घालायचा आहे. हे पाहू शकता, अर्धा चमचा मी ॲलोवेरा जेल ॲड करते याच्यामध्ये. हे पहा, मिक्स करून घेते हे सगळं. हे अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे. हे मिक्स करून घेतल्यानंतर अगदी 2 मिनिटं तसंच राहू द्यायचं आहे. आपला चेहरा फ्रेश पाण्याने धुवून घ्यायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि हे आपल्या स्किनला अप्लाय करायचं आहे. याच्यामध्ये आपण जर खडीसाखरेची पावडर घातली तर स्क्रबिंगही होतं या पॅकमुळे. तर मी आता स्क्रबिंग करणार नाही आहे. तुम्हाला जर स्क्रबची करण्याची गरज असेल, आवश्यकता असेल स्क्रब, तर तुम्ही याच्यामध्ये याच मिश्रणामध्ये थोडीशी खडीसाखर अर्धा चमचा घालू शकता आणि स्क्रबिंग करू शकता. मी डायरेक्टली तुम्हाला फेशियल दाखवते विदाऊट स्क्रब. ओके, हलवून एकसारखं करून घेतलेलं आहे. हे चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे. थोडंसं दाट लावायचं आहे अशा पद्धतीने. याचा रिझल्ट अगदी खूप छान आहे. तुमच्या चेहऱ्याला चमक येईल. अगदी डोळ्याखाली लावायचं आहे. नॅचरल आहे. डोळ्याच्या वरतीही लावू शकता तुम्ही. हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट असंच राहू द्यायचं आहे. 2 मिनिटांनंतर तुम्ही अगदी अलगद हळू हाताने असा मसाज करायचा आहे. या पद्धतीने राऊंड राऊंड असं करायचं आहे. हा मसाज तुम्ही 5 ते 10 मिनिट करायचा आहे. अशा पद्धतीने करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही मसाज करू शकता.
रिंकल्स असतील तर तुम्ही वरच्या अँगलनी मसाज करायचा आहे या पद्धतीने. दही जर रोज लावलं तरी तुम्ही स्किनला चालणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या स्किनला ग्लो येईल आणि एक प्रकारची शायनी येईल. पण त्याच्यामध्ये तुम्हाला ई विटॅमिन कॅप्सूल ॲड करणं गरजेचं आहे. हे अशा पद्धतीने करायचं आहे. हे 5 ते 10 मिनिटाचा मसाज करायचा आहे. जोपर्यंत तुमची स्किन थोडी गरम होत नाहीये तोपर्यंत मसाज करत राहायचं आहे अशा पद्धतीने. पाहू शकता. अशा पद्धतीने आपण मसाज करून घ्यायचं आहे. हे असंच ठेवायचं आहे आणि याच्यानंतर आपण पॅक स्वरूपात हाच केलेला पॅक लावायचा आहे, जो 10 ते 15 मिनिट आपण ठेवायचा आहे असाच. थोडासा दाट लावायचा आहे सगळीकडे. असा लावून घ्यायचा आणि 10 मिनिटं असाच ठेवून द्यायचा हा पॅक. मी चेहरा 10 मिनिटानंतर वॉश केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता चेहऱ्याला चमक आलेली आहे, शायनी आहे. तर ही शाईन तुम्हाला आजच्यापेक्षा उद्या जास्त जाणवेल. तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.